नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी नंतर पुढे काय याच्यावरती चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आता 12वी नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये, वेगवेगळ्या शाखांमध्ये सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, व्होकेशनल कोर्सेस असतील, प्रोफेशनल कोर्सेस असतील किंवा इतर फील्ड्समधले वेगवेगळे कोर्सेस असतील आणि इंटरनॅशनल कोर्सेस देखील असतील। तर अशावरती आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, इयत्ता 12वी नंतर जो सायन्स फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये आपण सायन्सशी रिलेटेड वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीवरती चर्चा करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे वाणिज्य विषयावरती म्हणजेच कॉमर्स विषयावरती वेगवेगळ्या चर्चा करणार आहोत। कला शाखेतील म्हणजे आर्ट्स शाखेतील वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर तंत्रज्ञान असेल, व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, इतर क्षेत्र असतील किंवा इंटरनॅशनल अभ्यासक्रम असतील, अशा वेगवेगळ्या ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, इयत्ता 12वी नंतर कोणता करिअरचा मार्ग निवडावा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आता 12वी नंतर आपल्याला काय बनायचं आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं आहे। तर इयत्ता 12वी नंतर आपल्याला अभियांत्रिकीकडे जायचं आहे, आपल्याला वैद्यकीय शाखेकडे जायचं आहे, आपल्याला आर्ट्सकडे जायचं आहे, आपल्याला व्यवसायाकडे जायचं आहे, आपल्याला बँकिंग अँड फायनान्सकडे जायचं आहे। असे वेगवेगळे मार्ग आपल्याला या ठिकाणी 12वी नंतर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, इयत्ता 12वी नंतर आपल्याला जर सायन्स फॅकल्टीमध्ये आपण वेगवेगळ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज पाहायच्या गेल्या तर त्या ठिकाणी इयत्ता 12वी नंतर इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, रिसर्च असेल, टेक्नॉलॉजी असेल, एन्व्हायरमेंट सायन्स असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 12वी नंतर आपल्याला करिअर पाहायला मिळतील। इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या डिग्री असतील, डिप्लोमा असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे आर्किटेक्चरचे कोर्सेस या ठिकाणी आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये पाहायला मिळतील। मेडिकलमध्ये जसं म्हणूयात आपण MBBS असेल, BHMS असेल, BAMS असेल, MD मेडिसिन असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला कोर्सेस त्या ठिकाणी 12वी नंतर करता येतील। त्याचबरोबर रिसर्चमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे MSc करून PhD करून त्या ठिकाणी रिसर्च देखील करता येऊ शकतो। टेक्नॉलॉजीशी रिलेटेड वेगवेगळ्या पद्धतीचे बायोटेक्नॉलॉजिकल कोर्सेस असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे ॲग्रिकल्चर कोर्सेस देखील या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतात। हे झालं इयत्ता 12वी सायन्स नंतर आपल्या वेगवेगळ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज। आता आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी कॉमर्स नंतर वेगवेगळ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या कोणत्या आहेत। म्हणजे इयत्ता 12वी नंतर जर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस पाहायला गेले तर सुरुवातीला आपल्याला हायर एज्युकेशन असेल, प्रोफेशनल कोर्सेस असतील आणि एंटरप्रेन्युअरशिप। तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला BCom सारखे कोर्सेस असतील, MCom सारखे कोर्सेस असतील, BBA सारखे कोर्सेस असतील, MBA सारखे कोर्सेस असतील, GDC&A आणि त्याचबरोबर हायर एज्युकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे PhD सारखे कोर्सेस या ठिकाणी 12वी कॉमर्स नंतर आपल्याला करता येतील। त्याचबरोबर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये इयत्ता 12वी कॉमर्स झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस देखील करता येतील। त्याच्यामध्ये CA असेल म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असेल, त्याचबरोबर CS असेल म्हणजे कंपनी सेक्रेटरी असेल, त्याचबरोबर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस इयत्ता 12वी कॉमर्स नंतर आपल्याला करता येऊ शकतात। आपण स्वतःचा बिझनेस देखील, आपला स्टार्टअप देखील आपण स्वतः उभा करू शकतो। अशा पद्धतीचे वेगवेगळे करिअरचे ऑपॉर्च्युनिटीज इयत्ता 12वी कॉमर्स नंतर आपल्याला पाहायला मिळतील। इयत्ता 12वी कॉमर्स नंतर आपल्याला वेगवेगळ्या फील्डमध्ये जसं की स्पेशलायझेशन वाईज जर पाहायला गेलं तर आपल्याला कॉमर्समध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन पाहायला मिळतील। अकाउंटन्सी असेल, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे अकाउंटिंगमध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीचे मॅनेजिंग फिनान्शियल रेकॉर्ड्स असतील, ॲनालिसिस असेल, त्याचे डिटेलिंग असतील, अकाउंटन्सीमधील वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही सेक्टर्स असतील तर त्याच्यावरती आपण अभ्यास करू शकतो। त्यासाठी आपल्याला BCom आणि CA सारख्या डिग्री किंवा स्टडी कराव्या लागतील। फायनान्स स्पेशलायझेशनमध्ये या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आणि ॲसेट्स याच्यावरती आपल्याला काम करता येईल। ॲनालिटिकल किंवा रिस्क ॲसेसमेंटवरती आपल्याला काम करता येईल। त्याचबरोबर फिनान्शियल ॲनालिस्ट म्हणून आपल्याला त्याच्यावरती काम करता येईल। त्याचबरोबर MBA फायनान्समध्ये देखील आपल्याला या ठिकाणी एज्युकेशन करता येईल। 12वी कॉमर्स नंतर आपल्याला या ठिकाणी मार्केटिंग स्पेशलायझेशनमध्ये देखील आपल्याला काम करता येईल। त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे काही प्रोडक्टचे प्रमोशन असतील, सर्व्हिसचे प्रमोशन असतील, कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटीज असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे मार्केटिंगच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी करता येतील। त्यासाठी आपल्याला
MBA मार्केटिंग देखील सेक्टर आपण चूज करू शकतो. अशा पद्धतीत आपण या 12वीच्या कॉमर्सनंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे करिअरचे अपॉर्च्युनिटीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे आता 12वी सायन्स झालं, कॉमर्स झालं, आता आपण आता 12वी आर्ट्समध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे करिअरचे अपॉर्च्युनिटीज बघू शकतो. जसं की आपण कॉमर्समध्ये बघितलं हायर एज्युकेशनमध्ये पुढं कसं करिअर करता येईल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोफेशनल कोर्सेस कसे करता येतील. तसंच इयत्ता 12वी आर्ट्स नंतर आपण या ठिकाणी हायर एज्युकेशन असेल, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज असतील, सोशल सायन्सेस असतील किंवा जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या वेगवेगळ्या सेक्टर किंवा कोर्सेसमध्ये आपण जाऊ शकतो. हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला बॅचलर डिग्री करता येईल, जसं की BA असेल, MA असेल, त्याच्यानंतर PhD करता येईल. त्याचबरोबर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये आपण ग्राफिक्स डिझाईन असेल, त्याचबरोबर म्युझिक असेल, त्याचबरोबर फाईन आर्ट्स असतील म्हणजे ललित कला असतील, अशा पद्धतीचे आपण सेक्टरमध्ये काम करू शकतो, एज्युकेशन घेऊ शकतो. मित्रांनो, या ठिकाणी सोशल सायन्सेस असतील, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे सायकोलॉजी असेल, सोशिओलॉजी असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण BA MA देखील करू शकतो. त्याच्यानंतर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये आपण जर्नलिझम असेल, फिल्म प्रोडक्शन असेल, पब्लिक रिलेशन्स असेल, अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इयत्ता 12वी आर्ट्स नंतर या ठिकाणी आपण करिअर करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीचे वोकेशनल कोर्सेस देखील आपल्याला 12वी नंतर करू शकतो आपण. जसं की आपण हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला बॅचलर्स डिग्री असतील किंवा मास्टर्स डिग्री असतील त्याच्यावरती देखील काम करू शकतो. किंवा इयत्ता 12वी वोकेशनल किंवा प्रोफेशनल झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एम्प्लॉयमेंट देखील करता येऊ शकते. म्हणजे एंट्री लेवलचे जॉब देखील आपण करू शकतो किंवा आपण व्यवसायामध्ये देखील येऊ शकतो. हायर एज्युकेशनमध्ये पाहायला गेलं म्हणजे इयत्ता 12वी नंतर वोकेशनल कोर्सेसमध्ये आपल्याला बॅचलर्स डिग्री आहेत वोकेशनल, जसे की BVOC डिग्री आहेत. BVOC डिग्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील BVOC इन फूड प्रोसेसिंग, BVOC इन डेअरी टेक्नॉलॉजी, BVOC इन रिटेल मॅनेजमेंट, BVOC इन ई-कॉमर्स अँड डिजिटल मार्केटिंग सारखे वेगवेगळे कोर्सेस आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकते. अशा पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही करिअर अपॉर्च्युनिटीज आपण या ठिकाणी इयत्ता 12वी नंतर पाहायला मिळतील. जसं की असेल सायन्स स्ट्रीम असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, वोकेशनल असेल किंवा इतर वेगवेगळ्या सेक्टरची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर मित्रांनो, इयत्ता 12वी नंतर पुढे काय, तर करिअरच्या वेगवेगळे मार्ग जसे व्यावसायिक कोर्सेस, सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, इतर कोर्सेस असतील, यासारखे आपण कोर्सेस करू शकतो. किंवा मी जसं पहिल्यांदा प्रश्न विचारला होता तुम्हाला की इयत्ता 12वी नंतर आपल्याला काय बनायचं, कुठल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं आहे, तर असे वेगवेगळे मार्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर हे झालं मित्रांनो इयत्ता 12वी नंतर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण काम करू शकतो. वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस देखील या ठिकाणी आपण करू शकतो की जसे BCA आहे, MCA आहे, BSc आहे, BSc इन कॉम्प्युटर आहे, BCS आहे, LLB असेल, BA LLB असेल, ॲनिमेशन असतील, VFX असतील, एव्हिएशन असेल, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, असे वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस आपण या ठिकाणी करू शकतो. तर हे झाले आपले प्रोफेशनल कोर्सेस. तर मित्रांनो, यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे शॉर्ट टर्म कोर्सेस देखील इयत्ता 12वी नंतर करू शकतो. जसं की फॅशन डिझायनिंग असेल, ज्वेलरी अँड डिझायनिंग असेल, इंटिरियर डिझायनिंग असेल, टेक्स्टाईल अँड गारमेंट डिझायनिंग असेल, ब्युटिशियन अँड पार्लर असेल, हेअर सलून असेल, टॅली असेल, ERP असेल, SAP असेल, वेगवेगळे बेसिक कॉम्प्युटरचे कोर्सेस देखील आपण या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर हार्डवेअर नेटवर्किंग असेल, मोबाईल रिपेअरिंग असेल, मोटर मेकॅनिकल असेल, ग्राफिक्स डिझाईन असेल, सोशल मीडिया मार्केटिंग असेल, डिजिटल मार्केटिंगसारखे छोटे छोटे कोर्सेस आपण या ठिकाणी इयत्ता 12वी नंतर करू शकतो. तर मित्रांनो, इयत्ता 12वी नंतर अशा वेगवेगळ्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहिलेले असतील. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सगळ्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.